नमस्कार मित्रांनो, आपण जे काही नंबर सिरीज बघतोय याच्यामधला जो काही पुढचा सेशन आहे तो आपण आज घेऊन आलो आहोत. तर याच्यामधला जो तो पहिला क्वेश्चन आहे तो आपण थोडंसं बघूया. याच्यामध्ये काय क्वेश्चन सिरीज दिले बघा. 1, 2, 6, 15, 31 आणि तर मध्ये दिले त्यांनी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि पुढे दिले ते 92. ठीक आहे, तर 92 दिलेला आहे पुढचा क्वेश्चन मधलं. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया ट्रिक्स का वापरले. 1, 2, 6, 15. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर जे काय पहिला अंक आहे एक, तो एक घेतलेला आहे प्लस याच्यामध्ये काय केलेलं आहे, जी काय आपण पहिल्यापासून बघतोय तर सिरीज आहे 1, 2, 3, 4, 5, 6. तर त्याचा काय केलं इथं मागच्या क्वेश्चनमध्ये आपण प्रिव्हियसमध्ये क्वेश्चन थोडे पडले त्याच्यामध्ये होतं तर फक्त +1, +2, +3, +4 असं ॲड करत गेले होते. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर ह्यांनी स्क्वेअर ॲड केला आहे, म्हणजे ह्याचा वर्ग घेतलेला आहे. म्हणजे 1 अधिक 1चा वर्ग हा 1च असणार आहे. म्हणजे 1 आणि हा येणारा याचा वर्ग असेल तो 1, जे एकूण संख्येचा आन्सर आलेला आहे तर 2 येणार आहे. ठीक आहे, मग हा आलेला आन्सर आपण घेतले पुढं 2. 2मध्ये प्लस काय केलेलं आहे, पुढचं 2चा स्क्वेअर, म्हणजे इथं 1चा स्क्वेअर घेतला, इथं 2चा स्क्वेअर घेतला आहे. मग 2चा स्क्वेअर किती असणार आहे, 4 असेल, प्लस हे 2 एकूण 6 आलं. ठीक आहे, म्हणजेच या 6मध्ये प्लस 3चा स्क्वेअर घेतला आहे, म्हणजे 1, 2, 3 पुढं 4 परत 5 इथं असं वरील सिक्वेन्स घेतला आहे. सेम असं बघत गेलं तर आपल्याला इथं ॲन्सर करणार आहे 31 असेल. तर 31 हा जो अंक असेल इथला तोच इथं 31 आहे आलेला. तर 31 म्हणजे 31. 31मध्ये काय केलं आहे, 5चा स्क्वेअर घेतला आहे, म्हणजे 25. 5चा स्क्वेअर म्हणजे 25 अधिक 31, म्हणजे ॲन्सर आलेलं आहे 56. म्हणजे इथं काय असणार आहे, इथं यायला पाहिजे 56 हे ॲन्सर इथं यायला हवं आहे. ठीक आहे, म्हणजे हा TCS आणि IBPS यांचा हा आवडता पॅटर्न आहे. मी मागच्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं होतं सेशनमध्ये की TCS याच्यावर जास्त फोकस करतो आहे, त्यामुळं हा IMP फॅक्टर आहे. हा पॉईंट तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये बघू आपण. तर इथं दिले 730, 714, 734. इथं क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर 738 आणि 706. तर हा पण पॅटर्न TCSला खूप आवडतो किंवा IBPSला, कारण तर ह्याच्यामध्ये लिंक जी लागत नाही व्यवस्थित. कारण 730 नंतर 714 आहे, 734 आहे, म्हणजे इथं 730 नंतर थोडीशी डिफरन्स हा कमी आहे. ठीक आहे, म्हणजे 30 नंतर 14 आलेला आहे, 714 नंतर परत आणि वाढलेला आहे, म्हणजे परत वाढ कमी जास्त संख्येची वाढ होते, काही ठिकाणी संख्येची कमी होते. ठीक आहे, तर अशा क्वेश्चनमध्ये हा सिक्वेन्स लावताना आपण 1 म्हणजे एकानंतर दुसरा अंक आपण बघणार, म्हणजे काय करणार आहे, ह्या दोन सिक्वेन्सचा आणि ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे का किंवा लिंक काय आहे का इथं बघणार आहे. तसंच ह्या दोन अंकामध्ये लिंक काय आहे का किंवा ह्याच्यामध्ये कुठं काय त्यांचं कनेक्शन आहे का याचा आपण थोडासा पडताळणी घेणार आहे. म्हणजे बघूया आपण 730 ह्याच्यामध्ये 730 आणि ह्याच्यामध्ये बघूया 734, म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, +4 केलेला आहे. 734 आणि 738, म्हणजे ह्याच्यामध्ये पण +4 केलेला आहे. म्हणजे 730, 734 आणि 738, म्हणजे ह्याच्यामध्ये +4 करत गेले, म्हणजे इथं ह्याची थोडीशी आपल्याला हिंट मिळते किंवा लिंक थोडीशी लागते. सेम इथं बघूया 714 आहे आणि इथं 706 आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं आहे, ह्याच्यामध्ये +4 ॲड केलेलं आहे, इथं काय केलेलं आहे -4 म्हणजे -4 घेतलेलं आहे. त्यामुळे 714 - 4 म्हणजे किती असणार, इथं ॲन्सर असणार आहे 710. 710 - 4 म्हणजे ॲन्सर तुमचा असणार आहे किती, 706. म्हणजे एकानंतर एक, म्हणजे एक अक्षर सोडून, म्हणजे एक अंक सोडून इथं काय केलेलं आहे, डिफरन्स घेतलेला आहे. त्यामुळं हा थोडासा पॅटर्न समजून घ्या. हा पण TCSचा आवडता पॅटर्न आहे, त्यामुळे ह्याच्यावर फोकस तुम्ही नक्की करा. असे क्वेश्चन्स IBPS आणि TCS या दोन्हीला खूप आवडतात, ह्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर आहे 710. पुढचा क्वेश्चन असणार आहे बघा 110, 114, 122, 138, 170 आणि पुढं क्वेश्चन मार्क आहे. याचा अर्थ इथं कोणती संख्या आहे त्याने विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं वेळ असेल. हा सिम्पल क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो आपण डिफरन्स बघत जावा, म्हणजे काय होतं, दोन अंकाचा डिफरन्स घेतला तुम्ही तर काय होतं, तर लवकर लक्षात येतं की
प्रत्येकामध्ये पॅटर्न काय सेम आहे का, कन्सेप्ट सेम आहे का, त्याची लिंक लगेच तुम्हाला लागू शकते. तर ह्याच्यामध्ये 110 114 आहे, म्हणजे इथं काय, इथं डिफरन्स जर बघितला असेल तर 4 आहे, म्हणजे +4 आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स जर तुम्ही बघितला असेल तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय 114 आणि 122, म्हणजे ह्याच्यामध्ये +8चा डिफरन्स, म्हणजे इथं 4 वाढले तर इथं 8 वाढले. ह्याच्यामध्ये बघूया आपण काय डिफरन्स आहे का. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे +16चा. ह्याच्यामध्ये डिफरन्स असणार किती, +32चा. ठीक आहे. मग इथं किती असायला पाहिजे, +64चा डिफरन्स, म्हणजे आन्सर तुमचं असलं किती 234. सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे. सेम आपण पुढचा क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये काय दिले बघा, 8, 16, 32, 56 आणि त्यानंतर काय दिले तर 128 दिलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिले बघा, ह्याचा डिफरन्स आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स तुमचा आहे किती 8चा असणार आहे. ठीक आहे. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स बघूया आपण किती असणार आहे, इथं 16चा डिफरन्स असणार आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स बघूया आपण किती आहे, इथं डिफरन्स असणार आहे तुमचा 24चा. ठीक आहे. मग पुढचा डिफरन्स काय असेल, इथं असणार डिफरन्स हा 32चा, म्हणजे 8चा जो पाडा म्हणतो ना आपण त्याप्रमाणेच आहे. 8, 16, 24, 32 अशा पद्धतीने आपण जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये 32 ॲड, जर 56मध्ये 32 ॲड केलं प्लस, तुम्हाला 88 हे आन्सर भेटेल. ठीक आहे. एवढं सिम्पल क्वेश्चन्स आहेत. आता थोडासा हा क्वेश्चन परवाच्या तलाठी भरतीलाच विचारलेलं. हे सगळे क्वेश्चन तलाठी भरती, वन विभाग भरती यातलेच आहेत क्वेश्चन्स. फक्त ते एकत्रित आपण बघणार आहे. म्हणजे जे काय ह्याचे क्वेश्चन्स, अंकगणिताचे क्वेश्चन म्हणा, अक्षरमालेचे क्वेश्चन म्हणा, किंवा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, असे वरीनं आपण सिरीज बघणार आहे. जे आत्तापर्यंत IBPS आणि TCSनं जे काय घेतलेत यावर्षी, मागच्या वर्षीमध्ये जे पेपर घेतलेत, ते सगळे क्वेश्चन्स आपण एकत्रित बघणार आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सिरीज बघणार आहे, जेणेकरून काय होते, हा टॉपिकच आपला परफेक्ट होतोय. तर ह्याच्यामध्ये हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन्स आहे. 0, 4, 18, 48 आणि 100 असं दिलेलं आहे, आणि पुढं काय क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं आहे, 1चा क्यूब घेतला आहे, म्हणजे 1चा घन घेतला आहे, त्यातनं मायनस काय केलं आहे, 1चाच वर्ग मायनस केला आहे. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर किती असणार आहे, 0च असणार आहे. पुढं काय असणार आहे, 2चा घन, म्हणजे 2चा घन किती असणार आहे तुमचा 8 असेल, आणि त्यातनंच 2चा वर्ग म्हणजे 4 मायनस केला आहे, त्यामुळे याचा आन्सर किती येते 4 येते. असंच म्हणजे जे काय केलेलं आहे, 3चा घन त्यातनंच 3चा वर्ग, 4चा घन त्यातनंच 4चा वर्ग मायनस केलेला आहे, आणि असं ते ॲन्सर्स आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं, पुढे आपण बघितलं असेल तर 100 आलेलं आहे. 100 कसं आलेलं आहे, तर 5चा घन आपण घेतलेला आहे वजा 5चा वर्ग, म्हणजे 5चा घन किती असणार आहे 125 असणार आहे, त्यातनं 5चा वर्ग मायनस केला आहे, म्हणजे काय असणार आहे 5चा वर्ग 25. 125मधनं 25 गेले तर उत्तर येते तर 100. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 6चा घन घेतला आहे. ठीक आहे. आणि 6चा घन त्यातनं मायनस 6चा वर्ग केलं तर आपल्याला 180 हे ॲन्सर भेटते. म्हणजे याचं पुढचं ॲन्सर असणार आहे ते 180. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण आज इथं पण हे गणित बघितलेले आहेत, आणि याच्यामध्ये पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.